नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेव, सर्व काही चांगलेच होईल. संकट तुझ्या धैर्याची परीक्षा घेत असतात. चांगले विचार तुझं भविष्य बदलतात. सत्याची कास धर, तेच तुझे रक्षण करतील. श्री स्वामी समर्थ. मन शांत ठेव, परमेश्वराचा तुला प्रकाश मिळेल, परमेश्वराची शक्ती मिळेल. रागाला जर तू जिंकलंस तर प्रेमाने तुझं खरं आयुष्य बदलेल. म्हणून राग धरू नकोस, प्रेमाने जग जिंकायला शिक. कर्म कर, त्याचे फळ तुला ईश्वर नक्की देतील. फळाची चिंता करू नकोस, परमेश्वराला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. प्रत्येक अडथळा तुझ्या सामर्थ्याची चाचणी घेत असतो. प्रेमाने वागून तर बघ, शत्रूही तुझे मित्र होतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भूतकाळाचा विचार सोड, वर्तमानामध्ये जग. संकट ही संधी बनवायची वेळ असते. प्रत्येक दिवस हा तुझ्यासाठी एक नवा आशीर्वाद आहे. सत्य आणि भक्तीने जगाला जिंकता येते. मनुष्याचा खरा धर्म म्हणजे सेवा आहे. ईश्वराची सेवा कर, तुला कोणाकडे काहीच मागायची गरजही येणार नाही. राग आणि लोभ स्वतःपासून दूर ठेव. जेव्हा तू रागापासून आणि लोभापासून दूर राहशील, तेव्हा परमेश्वर तुला भरभरून देतील. मनुष्याचा खरा धर्म विसरू नकोस. परमेश्वराची सेवा हाच मनुष्याचा खरा धर्म आहे. प्रत्येक माणूस हा ईश्वराचा अंश आहे. म्हणून आपल्यामध्येच ईश्वराला शोधायला शिक. आत्मज्ञानासाठी स्वतःला जाणून घे, स्वतःच्या मनामध्ये डोकाव. तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. काही कठीण नाही, फक्त प्रयत्न कर. प्रयत्न केले तर सर्व काही तुला नक्की मिळेल. विश्वास ठेव, तुझ्यासाठी परमेश्वराने आनंदाची बातमी पाठवली आहे. जीवनात जर तू संयम ठेवलास तर तुझ्यावरती योग्य वेळ नक्की येईल आणि त्या योग्य वेळाला परमेश्वर मोठा चमत्कार नक्की दाखवतील. भक्तीनेच जीवनाला नवीन दिशा मिळते. आत्म्याला शुद्ध ठेव, शरीराचं आरोग्य चांगलं राहील. मनात जर चांगले विचार ठेवले तर दुःखही तुझ्या जवळ येणार नाही. समर्पण आणि सेवा जीवनामध्ये तुला आनंद देतील. कधीही स्वतःला कोणापेक्षा छोटं समजू नकोस. तुझ्यात सर्व काही करण्याचं सामर्थ्य आहे. स्वतःची ताकद ओळखायला शिक. दुसऱ्याला मदत कर, तीच खरी ईश्वराची पूजा आहे. जेव्हा तू दुसऱ्याच्या संकटामध्ये त्याला मदत करतोस, तीच तुझ्यासाठी मोठी ईश्वराची सेवा असते. संकटामध्ये देखील ईश्वराला विसरू नकोस आणि आनंदामध्ये देखील ईश्वराला विसरू नकोस. जीवनाच्या प्रत्येक कर्मामध्ये ईश्वराला सामील करून घे. जीवनात सकारात्मक विचारांनी पुढे जायला शिक. जेव्हाही तुला काही नकारात्मक विचारांचा आजार होईल, तेव्हा तुझ्यावरती संकटे घोंघावतील. म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सकारात्मक विचारांची जोड तुझ्या आयुष्याला मोठ्या उंच शिखराकडे नेईल. जीवनात तक्रारी बंद करून आभार मानायला शिक. जेव्हा तुझ्या तक्रारी बंद होतील, तेव्हा आपोआप तुझ्या मनातील वाईट विचार देखील बंद होतील. परिस्थिती कितीही कठीण असू दे, परंतु हार कधीच मानू नकोस. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अरे तू माझा भक्त आहेस, तू प्रयत्न कर, हार मानू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख हे तात्पुरतं आहे, ते संपणारच आहे, परंतु तुला पुढे जाऊन मोठं ध्येय गाठायचं आहे. धीर धरा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतोच. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर दिवस उजेडतोच. म्हणून सामर्थ्य, धीर हे खूप महत्त्वाचं आहे. माणुसकी म्हणजेच तुझ्यासाठी सर्वात मोठा धर्म आहे. तुझ्या आत्म्याला शुद्ध ठेवण्यासाठी तुला सेवा ही करावीच लागणार आहे. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या भक्तीमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्या शक्तीला ओळखायला शिक. जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीवरती स्वतःचं लक्ष केंद्रित कर. रोज ईश्वराचे नाव घे, तुझं मन शांत होईल. तुझं मन जेव्हा शांत असेल, तेव्हा तुला परमेश्वराच्या चमत्काराचा
काही ना काही उपयोग नक्की होईल. परंतु तुझं मन जर शांत नसेल तर परमेश्वराने तुझ्यासाठी कितीही मार्ग पाठवले तरी तुला त्यातील एकही मार्ग दिसणार नाही, कारण तुझ्या मनामध्ये दुसरेच विचार सुरू असतील. म्हणून स्वतःचं मन शांत ठेवायला शिक. ईश्वराचं नाव न चुकता रोज घे. प्रत्येक कृतीमध्ये भक्तीचा अंश ठेव. दुसऱ्यांच्या चुका माफ करण्यामध्येच तुझा मोठेपणा आहे. म्हणून कोणाबद्दलही मनामध्ये राग रोष निर्माण करू नकोस. दुसऱ्यांना माफ कर, स्वतःचा मोठेपणा वाढव. स्वतःवर विश्वास ठेव, तो तुझा आत्मा आहे. ध्यान आणि भक्तीने मनाची शांती मिळते. संकटांमधून शिकून अधिक मजबूत हो. आपल्या कर्माला नेहमी न्याय मिळणार आहे हे कधीच विसरू नकोस. तुला आज वाटत असेल की मी खूप चांगला वागतो, कितीही चांगला वागून माझा काहीच फायदा होत नाही, परंतु तुला एक दिवस तरी न्याय नक्की मिळणार आहे, कारण परमेश्वरापासून काही लपून राहत नाही. कृतज्ञता व्यक्त कर, तीच खरी संपत्ती आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायला शिक. थोड्या गोष्टीवरून राग रोष निर्माण करू नकोस. छोट्या गोष्टींवरून खचून जाऊ नकोस. संकट हे तुझ्यासाठी सामर्थ्याची परीक्षा बघत असतात. संकटांना सांग की माझे देव, माझे परमेश्वर किती मोठे आहेत. संकटे आपोआप गायब होतील. प्रत्येक अडचणीतून एक नवीन शिकवण मिळत असते. म्हणून आशावादी राहा. दिवस बदलतात, तुझेही चांगले दिवस येतील. भिवू नको. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मनातील भीती दूर कर, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. अरे बाळा, दुसऱ्यांवर प्रेम कर, ते माझे रूप आहे. म्हणून ईश्वराचे देवदूत संपूर्ण जगामध्ये आहे. तू इतरांना जेवढा जीव लावशील, इतरांवर जेवढं प्रेम करशील, तेवढंच भरभरून प्रेम तुला ईश्वराकडून मिळेल. भूतकाळाच्या दुःखांना जर तू चिटकून राहिलास तर तुझा भविष्यकाळ देखील खराब होईल. म्हणून मागं जे दुःख झालं ते विसरून पुढे नवीन जोमाने काम कर. निर्मळ मनाने भक्ती कर. आनंदाच्या क्षणांना जपून ठेव. तुझं भविष्य लखलखाट घेऊन येईल. सत्याच्या मार्गावर चालायला नेहमी ताकद लागते, हिंमत लागते. ती हिंमत तुझ्यामध्ये आहे. म्हणून सत्याचा मार्ग शेवटपर्यंत सोडू नकोस. कठीण परिस्थितीतही चांगल्या कर्मावरती नेहमी विश्वास ठेव. कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वामींनी सांगितलेला हा मार्ग विसरू नकोस. तुला प्रत्येक संकटातून मार्ग सापडेल. प्रत्येक कृतीसाठी स्वतःला जबाबदार ठरव, म्हणजे तू त्यातून काहीतरी शिकशील. काही वाईट झालं तर त्यासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही होतं त्यासाठी तू स्वतः जबाबदार आहेस. ईश्वराचा विश्वास हाच तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. ईश्वराचा विश्वास प्राप्त कर. तुला जीवनात काही करायची गरज येणार नाही. सर्व काही ईश्वर तुझ्यासाठी करतील. आयुष्यात परोपकारासाठी वेळ नक्की दे. आयुष्यात जेव्हा संकट येतील तेव्हा कोणाकडून मदत येईल याची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः त्या संकटांशी लढ. स्वामी तर तुला मदत करतीलच, परंतु तू एकटाच प्रत्येक संकटाला उरून पुरला पाहिजे. मनाच्या शांतीसाठी नियमित साधना करणं गरजेचं आहे. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. जेव्हा प्रयत्नांमध्ये सातत्य राहील तेव्हा कुठलीच कठीण परिस्थिती तुझ्यासाठी एवढीही जास्त कठीण नसेल. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यातून तू मार्ग नक्की काढशील, कारण तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल. कठीण काळात जेव्हा तुला परमेश्वर आठवतो तेव्हा आनंदाच्या काळातही आठवला पाहिजे. मन स्वच्छ ठेव, तुझी शक्ती आपोआप वाढेल. दुःखातून तुला शिकवण मिळेल, ती शिकवण घेऊन पुढे चाल. तुझ्या जवळच्या व्यक्तींनी तुला फसवलं, जवळच्या व्यक्तींनी तुला त्रास दिला, ती शिकवण घेऊन पुढे जा. पुढे पुन्हा चुकू नकोस. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. माणसे ओळखायला शिक. प्रेम आणि सेवा हाच खरा धर्म आहे. चुका माफ करण्यासाठी तुझं मन मोठं ठेव. फक्त ज्यांनी तुला फसवलं, फसवणूक केली अशांपासून थोडासा दूर राहा. त्यांना माफ नक्की कर, परंतु पुन्हा तीच चूक तू करू नकोस. नेहमी आशेचा किरण शोध. नेहमी ईश्वराच्या प्रत्येक पावलावरती पाऊल ठेव. नेहमी आपल्या कर्माला प्रेरणा दे. संकटावर मात करण्यासाठी तुझ्यामध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आयुष्यात संयम आणि शांतता एक अनमोल रत्न आहे.
जीवनामध्ये आनंद पेरला तर प्रेमाचं पीक येईल. जीवनामध्ये जर तू दुःख पेरलं तर पूर्ण दुःखच उगणार आहे. म्हणून तुला आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद पेरायचा आहे. प्रत्येक संकट म्हणजे तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे. संकट आलं की संधी आली, म्हणून संकटांना घाबरू नकोस. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. योग्य वेळीच तुझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील. अनेक स्वामी भक्त आहेत, त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाले आहेत. तुझ्याही जीवनामध्ये बदल होणार आहेत. जीवनाचा मार्ग जरी कठीण असला तरी परमेश्वराच्या साथीने तो सोपा करण्याचा प्रयत्न कर. आत्म्याला शांती मिळण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अरे बाळा, नेहमी दुसऱ्यांसाठी चांगलं कर. त्यांचं जीवन जर तू आनंदाने भरवलंस तर तुझंही जीवन मी आनंदाने भरवेल. तुझी श्रद्धा तुला यशस्वी बनेल. मनातील गोंधळ गडबड दूर कर, तुला समाधान लाभेल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनामध्ये धैर्य आणि समर्पण महत्त्वाचे आहे. प्रत्येक अडचण तुझ्यासाठी एक नवा धडा आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेव. तुझं ईश्वर रक्षण करतील. चांगलं कर्म कर, तुझं भविष्य उजळेल. प्रेमाने वाग, शत्रू देखील तुझे मित्र होतील. रोज प्रार्थना कर, तुझं मन रोज शुद्ध होईल. सोपं जीवन जर तू जगलास तर तुझ्यापासून चिंता दूर जाईल. तुझ्या आचरणात तुझी ओळख असेल. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तू नेहमी तत्पर राहा. तुझ्या आत्म्याला शांतता मिळाली, हीच तुझी खरी संपत्ती आहे. मन शुद्ध ठेव, तिथेच ईश्वर वास करत असतो. सत्य बोलणं, सत्य वागणं हीच खरी ईश्वराची पूजा आहे. जेव्हा तू देवासमोर बसतो तेव्हा देवाला सांग की परमेश्वरा, माझ्या हातून कुठलीही वाईट गोष्ट घडून देऊ नकोस. माझ्या तोंडातून कधीही वाईट शब्द बाहेर निघू देऊ नकोस. हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्या जीवनामध्ये जेव्हा केव्हाही मी येईल तेव्हा मला तुझ्या चरणाशी घे. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तुझ्या जीवनामध्ये मला स्थान दे. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, माझ्या तोंडातून फक्त आणि फक्त चांगले विचार निघू दे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकटांना घाबरू नको, त्यातून तुझी प्रगती होत असते. दुःख तात्पुरतं आहे, ते दूर होणारच आहे. मनातील जे चांगले विचार आहेत त्यांना वाढवण्याचा प्रयत्न कर आणि वाईट विचारांना संपवण्याचा प्रयत्न कर. चांगले विचार तुझे मार्गदर्शक आहेत. तुला इतर कोणाची गरज नाही. तुझ्या मनातून जे विचार निघतात तेच तुला मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडणार आहे, म्हणून संयम ठेव. तुझ्या मनातील अहंकार दूर कर. रोजचा दिवस एक नवा आशीर्वाद आहे, म्हणून प्रत्येक दिवसाला हात जोडून प्रणाम कर. सूर्याला हात जोडून प्रणाम कर. सूर्याला जेव्हा प्रणाम करशील तेव्हा सूर्यदेव तुझ्यावर आपला आशीर्वाद नेहमी ठेवतील. श्रद्धा आणि सबुरी ठेवल्याने संकटे दूर होतात. जीवनामध्ये आत्मविश्वास हाच सर्वात मोठा तुझा मित्र असेल. तुला कोण साथ देतंय, कोण साथ देत नाही, हा विचार करू नकोस. जीवनामध्ये जरी एकटा राहिलास तरी घाबरू नकोस. स्वामी समर्थ महाराज तुझ्यासोबत आहे. आयुष्य म्हणजे एक सुंदर यात्रा आहे. ती यात्रा तुम्हाला आनंदाने जगायची आहे. जेव्हा परमेश्वराने आपल्याला जीवन दिलं, आपल्या जीवनाचा काही ना काही उद्देश दिला आहे आणि तो उद्देश आपल्या हातून स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून घेणार आहे. म्हणून निशंक मनाने, पावन मनाने, शुद्ध मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा. तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. जे कर्म तुमच्या हातून घडणार आहे ते स्वामी समर्थ महाराज घडवून घेणार आहे. फक्त वाईट आपल्या हातून काही होईल असं कधीच वागू नका. मन शांत ठेवा, ईश्वराचा मार्ग तुम्हाला सापडेल. नेहमी दुसऱ्यांना सन्मान दिला तर तुम्हाला सन्मान मिळेल. जर दुसऱ्यांना आनंद दिला तर तुम्हाला आनंद मिळेल आणि जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर तुम्हालाही दुःख मिळेल. म्हणून विचार करून कोणाशी कसं वागायचं हे ठरवा. नेहमी दुसऱ्यांच्या चुकांना माफ करत राहा, कारण चुका या मनुष्याच्याच हातून होत असतात. कठीण काळ हा एक चांगल्या सुरुवातीचा भाग असतो. जीवनामध्ये सकारात्मकता किती महत्त्वाची आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर काही दिवस फक्त सकारात्मक विचार करून बघा. जीवनामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक आणि चांगल्याच गोष्टी घडतील. आणि एकदा वाईट विचार करून बघा, नेहमी जीवनामध्ये वाईटच
काही ना काही होईल. म्हणून लक्षात ठेवा, मनातील सकारात्मक विचार नेहमी आपल्यासोबत असायला हवेत. दुसऱ्यांच्या मदतीसाठी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्यामध्ये साक्षात्कार परमेश्वराचा होईल. प्रत्येक माणूस हा देवाचा एक अंशच असतो. म्हणून नेहमी सत्याचा मार्ग धरा. नेहमी इतरांच्या मदतीला धावून जा. तुमचं चांगलं कर्म तुमच्या नेहमी सोबत राहील. आत्म्याला शुद्ध करण्यासाठी नेहमी परमेश्वराची सेवा करणं बंधनकारक आहे. जेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आत्मविश्वास आणि धैर्य जर तुझ्यामध्ये असेल तर तू जग देखील जिंकू शकतोस. तुझ्या विचारांनीच तुला जीवन बदलायचं आहे. तुझ्या चांगल्या सवयींना, तुझ्या चांगल्या विचारांना जोपास. नेहमी सत्याची कास धर. बघ, तुला जीवनामध्ये कुठलीच कमी पडणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अरे बाळा, कुठल्याही समस्येला घाबरू नकोस. नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणी आपल्याला दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शन नेहमी करत असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणत होते, सोपं जीवन जगण्यासाठी कठीण विचार सोडून द्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात साधेपणात आनंद शोधणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने कर. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप जर केलास तर मनाला शांतता मिळेल. तुझ्या कर्मावर जर तू भर दिला तर तुझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होईल. आपण जे करतो त्याचा परिपाक होतो हे लक्षात ठेवून नेहमी चांगले कर्म कर आणि फळाची चिंता सोडून दे. जेव्हा तुझ्या मनामध्ये संयम आणि श्रद्धा ठेवतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुला यशाची गुरुकिल्ली देत असतात. संकटांमध्ये धैर्य ठेवून फक्त श्री स्वामी समर्थ नावाचा जप कर. मन शांत राहील. सेवा आणि निस्वार्थता यांना त्यासाठी मोठे महत्त्व दिले आहे. दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करताना ईश्वराची कृपा आपोआप होत असते. मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी ध्यान कर. कृतज्ञता व्यक्त कर. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर. सत्याची कास धर. आपल्या इच्छांचा परमेश्वराच्या चरणी समर्पण कर. सुखांऐवजी आत्मिक समाधान शोध. तुला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. अरे बाळा, जीवनाची सुरुवात आणि जीवनाचा शेवट जरी आपल्या हातामध्ये नसला तरी पूर्ण आयुष्य आपल्या हातामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. आजच्या जीवनात आपण धैर्य गमावतो. अशा वेळी श्रद्धा ठेवली पाहिजे की परमेश्वर आपल्याला योग्य वेळी मार्ग दाखवेल. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी कर्मावरती भर दिला आणि आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण केलं. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणींवर आधारित संदेश आपण रोज ऐकत असतो. हे संदेश आपल्या जीवनामध्ये नवीन भरारी निर्माण करत असतात. नवीन आत्मविश्वास, नवीन शक्ती आपल्या जीवनात निर्माण करत असतात. आपण स्वामी समर्थ महाराजांचं तत्त्वज्ञान जाणून घेत असतो. त्यावर आधारित जीवन जगत असतो. तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही आपल्या चॅनलवर आपल्यापर्यंत रोज स्वामी संदेश पोहोचवत असतो. स्वामींची सेवा करायला आपल्याला संधी दिली आहे तर ही संधी कोणीच सोडत नाही आणि आम्ही देखील ही संधी सोडणार नाही. आपल्यापर्यंत रोज नवनवीन स्वामी संदेश पोहोचवणार आहोत. हे स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकावे अशीच सर्वांचीच इच्छा असते. स्वामी समर्थ महाराजांनी जी शिकवण दिली ती शिकवण या संदेशांच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. स्वामी समर्थ महाराजांची शक्ती नेहमी आपलं रक्षण करत असते. म्हणून घाबरायचं नाही. आपलं कर्म, आपलं कार्य करत राहायचं. तुम्हालाही आजचा संदेश जर आवडला असेल आणि आमच्या चॅनलवरील सर्व संदेश तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आमचा व्हिडिओ पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की रोज स्वामी संदेश पाहावे तर व्हिडिओला लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत राहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज नक्की टाईप करा. धन्यवाद.